आधीपासून होती की आपण नकळत या क्षेत्रात आलो आहोत. मला अमिताभ बच्चनचे पिक्चर बघितल्यानंतर असं युनिफॉर्म घालायला वाटायचं, पण नंतर आता जे गजानन पाटील साहेब IAS आहेत ना, ते मला खूप आकर्षित करायचं. कारण त्या प्रशासनात खूप वाव असतो सर्वसामान्यांच्या जीवनाला बदलण्याचा. पण मी रेट्रोस्पेक्टिव्ह बघून त्यावेळेला मला या क्षेत्रात गेले 28 वर्ष खूप समाधान मिळालेलं आहे. कारण इथं सुद्धा तुम्ही सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेला येतो, तो अश्रू आणि रक्त घेऊन आलेला असतो. त्याला इन्स्टंट न्याय देण्याचं काम सुद्धा तुम्ही करत असता. सुरक्षा यंत्रणा सुद्धा तुम्ही पाहत असता. वर्सटाईल अनुभव असतात. म्हणजे मी जसं गजानन पाटील साहेबांनी हा उपक्रम केला, तसा युथ पार्लमेंटचा उपक्रम सुद्धा मी ऐकले असताना गेलेलो होतो. मला वाटतं बऱ्याच शाळांनी त्यात सहभाग घेतला असेल. इथल्या 144 पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या सगळ्या मुलांना एकत्र करून युथ पार्लमेंट, सगळ्या मुलांना ज्या विषयावरती बोललं जात नाही, म्हणजे त्यात गुड टच बॅड टच सारखे प्रश्न असतील, तुम्हाला शिकवत असतील ना शाळेमध्ये. सोशल मीडियाचा अब्यूज असेल, ड्रग्ज बद्दल आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट, जे विषय शाळेत शिकवले जात नाही त्यांना थोडंसं टच करून आम्ही ही कार्यशाळा घेतलेली होती. खूप चांगले सजेशन आलेलं होतं. म्हणजे एक मुलीनं सजेशन दिलेलं होतं तिच्या ह्याच्यात कौटुंबिक हिंसाचारात की बेल फक्त वाजवायची. म्हणजे शेजारच्या घरामध्ये नवरा बायकोचं भांडणाचा आवाज येत असेल तर फक्त जाऊन बेल वाजवा, त्या बेल वाजवून पळून जा. पण त्याच्यामुळे तो इंटरप्ट होईल, थांबेल तो प्रसंग आणि मोठा आदर विचारांची का मदत घेत नाही. जे बॉम्ब ठेवतात वेगवेगळे टेररिस्ट, ते रस्त्यावर कुठेतरी ठेवतात ना. भिकाऱ्यांची तुम्ही मदत का घेत नाही? काय गोष्टी आहेत ते ब्लॅक पिकर्स, आणि ते आम्ही खरंच मुंबईमध्ये काही प्रयोग असे केले. त्यामुळे असे सजेशन्स तुमच्याकडनं आले होते. कारण IAS ची इच्छा होती, पण IPS झालं काही नुकसान झालेलं नाही.